सध्या थंडीचं प्रमाण वाढलं असून अशा वातावरणात भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे 3.5 एकर क्षेत्रात विकसित करण्यात आलेली आकर्षक तसेच रंगीबेरंगी फुलांची नर्सरी नागरिकांचं लक्ष वेधून घेते। थंडीच्या मोसमात फुललेली ही नर्सरी परिसराचं सौंदर्य खुलवणारी ठरते। या नर्सरीमध्ये पांढरे, लाल, गुलाबी आणि केशरी रंगातील विविध जातींचे गुलाब, पाम, मोगरा, रातराणी, जरबेरा, शोसे, कॅबीज, शेवंती आदी फुलांची समृद्धी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये थंडीची चाहूल वाढलेली आहे आणि वेगळीच निसर्गाने वेगळीच रंगाचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपाल सडक इथं अकबर फार्म मध्ये आहे। तुम्ही बघू शकता की 3.5 ते 4 एकर मध्ये हे यांची नर्सरी आहे। तुम्ही बघू शकता की इथं पांढरा गुलाब, लाल गुलाब, पिवळा गुलाब तसेच केशरी गुलाब आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाचे इथं फुलं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते आहे। ह्या नर्सरीमध्ये जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा खूप मोठी मागणी आहे आणि त्यामुळे इथं जे आहे 2 महिन्यामध्ये फुलाची मागणी जी आहे जिल्ह्यामध्ये सध्या जास्तच आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत आहेत इथील जे संचालक आहेत, नर्सरीचे संचालक, त्यांच्याशी बातचीत करूया। काय नाव तुमचं आणि सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये 2 महिने सध्यामध्ये फुलांची मागणी वाढलेली आहे? काय तस्बर अली खान आहे। 2 महिन्यामध्ये पूर्ण फुलाचे झाड चपले होते। काय किती मागणी असते आणि किती खर्च येतो या 2 महिन्यामध्ये? काय याचं खर्च राहते लेकिन लेबरचे पैसे नाही काढते ना, लेबरचे पैसे नाही निघलते। आमच्या मेहनत जी राहते मेहनतचे पैसे निघलते। किती उत्पन्न निघतो 2 महिन्यामध्ये? 2 महिन्यामध्ये का हा 1 महिन्यामध्ये लेबर वगैरे पकडून नाही का 1 लाखच्या रुपये राहते। याची जी मागणी आहे जिल्ह्यामध्येच येते की बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मागणी होतं? बाहेर जिल्हा हा नागपूर जिल्हा, तुमचा भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, 3 जिल्ह्यातून मागणी होतात। तर नक्कीच यांचं असं म्हणणं आहे की 2 महिन्यामध्ये भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ह्या फुलांची जास्त मागणी आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।